कोणार्क, अपना शहर अपनी बातें। पांढरे बोलतोय। आम्ही दोघं मित्र आणि माझा हेल्पर, आम्ही दोन ड्रायव्हर आणि माझा हेल्पर तिथं शांतीनगरला उभं होतो। एवढ्या स्पीड मध्ये तो आला, तो कारवाला माझ्या मित्राला उडवला। मी ट्रकच्या बाजूला थांबलेलो, मला तिथं दाबून टाकला। खूप वाचायचा प्रयत्न केला तर एवढा पूर्ण खपला निघाला इकडचा। 5:15 भरपूर स्पीड 3 जणांना मारलं त्यांनी। 2-3 रिक्षाला दाबून टाकलं, चेमून टाकलं। 2-3 कारांना हे करून टाकला। 3 डेट झाले। मी एक आहे, माझा मित्र एक आहे, जखमी भरपूर आहेत, 7-8 जण असतील। वसीम सलीम शेख आहे, माझे नातेवाईक होते। ते रिक्षा चालवत होते। कल्याण स्टेशनवरून त्यांनी भाडा घेतला होता अशोकनगरचा, आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्याने मागे एक रिक्षाला ठोकले आणि त्यांना असं वाटलं की काय मागे म्हणजे आवाज आला जोरात। तर ते बघितलं की काय झालं म्हणून नेमके तिकडे। तर नंतर पुढे आलं तर त्यांना बेशुद्ध झाले। बघितलं तर नंतर काढलं त्यांना बाहेर, तर ते आरसा तुटून त्या बाहेर होते। मागे बघितलं तर एक बाईक, एक लेडीज आणि एक मुलगा जागेवर मेले होते। आणि मागे एक बाईकवाला होता, त्याला ॲक्सिडेंट झाला, त्याचा एक हात पाय, एक हात एक पाय गेला। आणि इथं आल्यानंतर त्यांनी कंप्लेंट वगैरे लिहिलेले। नंतर तिथं यांनी गाडी तिथं ठेवली होती, पोलीसवाल्यांनी ते गाडी आणली त्यांची। ते गाडी आणल्यानंतर ते लोकांनी त्यांचा एक माणूस तिकडे जाऊन सामान काढला आणि ते घेऊन गेला। आणि एक बॉक्स होता काळासारखा, त्याच्यासाठी एक सिगरेटचा बॉक्स होता आणि आणखीन एक काय सामान होता। आणि ते वस्तू सांगत नाही। तर आतमध्ये विचारलं त्याला काय झालं नेमकं, तर तो बोलतो का माहिती आहे का, मी काय घेतलं नाही, मी गाडीमध्ये गेलो नव्हतो, असं बोलतोय। आणि नंतर आतमध्ये साहेबांनी विचारलं तर त्याला काय CCTV कॅमेरामध्ये बघणार, तर बोलतो हा मी घेऊन गेलो तर सिगरेटचा पॅकेट आणि मोबाईल होता। जेव्हा तुझा सिगरेटचा पॅकेट होता, मोबाईल होता, तर तू गाडीमध्ये का गेला? ते गाडी ऍक्सिडेंट झालेली, तू कशा गेला? तू पाहिजे तर पोलीसवाल्यांना विचारायला पाहिजे होतं, तू का गेला बरं? तेच आमची एक निमती आहे, त्याच्यावर पण FIR दर्ज व्हायला पाहिजे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।